नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे आता नानासाहेबांना ऐश्वर्याने ढकललंय. त्याचा आळ जानकीवर घेतलाय. नानासाहेब इथे हॉस्पिटलमध्ये आलेत आणि आता ऋषिकेश आणि जानकी त्याविषयीच बोलत आहेत. जानकी ऋषिकेशला सांगते की ही मुलगीनं ढकललं नानासाहेबांना स्वतःच्या हाताने, नीचपणाचा कळस घातलाय तिनं आणि आता ती ह्याहीपेक्षा खूप काहीतरी भयंकर करू शकते आणि हे सगळं तिने करून तिथे आळ तो माझ्यावर घातला. वडिलांसारखे आहेत नानासाहेब माझ्या आणि मी त्यांना कशी ढकलेन. मी त्यांची पूजा करते आणि मी त्यांना ढकलायचा आळ घातलाय आणि मी हिला आता सोडणार नाही. लवकरात लवकर हिचं सत्य बाहेर आणलंच पाहिजे. मला ना खूप राग येतो असं म्हणून तिथे बोलत असते आणि ती इथे ऐश्वर्याला ओरडायला जाणार असते. तोपर्यंत ऋषिकेश म्हणतो, राग तर मलाही आला आहे, पण आत्ता आपण हॉस्पिटलमध्ये आहोत आणि आत्ता ऐश्वर्या जे काही सांगेल तीच गोष्ट इथे सगळ्यांना खरी वाटणार आहे. त्यामुळे आपण ओरडून किंवा काही बोलून फरक पडणार नाही आहे. आपण शांत राहिलं पाहिजे. सुरुवातीला आधी नानासाहेब शुद्धीवर येणं, त्यांना बरं वाटणं हे महत्त्वाचं आहे. हे सांगितल्यानंतर जानकी इथे शांत बसते आणि तिला पण ते पटतं की हॉस्पिटलमध्ये आहे आणि आपण आत्ता जास्ती काही बोलणं चुकीचं आहे. त्यामुळे ती इथे शांत बसते. ऋषिकेश इथे जानकीला म्हणतो की तुला माहिती आहे ऐश्वर्याने नानासाहेबांना इथे ढकललं आहे, पण आपल्याकडे पुरावा आहे का त्या गोष्टीचा. आणि आता अशी परिस्थिती आहे की ऐश्वर्याने गोडगोड बोलून सगळ्यांना आपल्या बाजूने वळवून घेतलं आहे. त्यामुळं तीच आता जे काही सांगेल ते सगळ्यांना इथे खरं वाटणार आहे आणि आपल्याकडे पुरावा नाही आहे तर आपण काही करू शकत नाही. मला पण या ऐश्वर्याचा खूप राग येतो आहे असं तो इथे म्हणतो. आणि जानकी म्हणतो की आता काय करायचं आपण. नानासाहेब शुद्धीवर येतील ना आणि लवकरात लवकर ऐश्वर्याचा खरा चेहरा आपण सगळ्यांसमोर आणला पाहिजे. दरवेळी मी हिला पाठीशी घालते, दरवेळी हिच्या चुका पोटात घेते, पण यावेळी तिने जी काही चूक केली आहे ना ती पोटात घालण्यासारखी नाही आहे आणि लवकरच आता जानकी काहीतरी करेल असं वाटते बरं का प्रेक्षकांनो. तर इकडे सारंग पण रडतोय आणि सारंग म्हणतोय की नानासाहेब कधी बरे होतील, कधी त्यांना बरं वाटेल आणि माझा विश्वास बसत नाही आहे की जानकी वहिनींनी हे सगळं केलं आहे. ऐश्वर्या, तुम्हाला खरंच असं वाटतंय काय जानकी वहिनींनी हे केलं आहे? तुम्ही खरंच बघितलं आहे का? जानकी वहिनी तुमचं नाव घेत आहेत आणि तुम्ही जानकी वहिनींचं नाव घेत आहे. नेमकं काय चाललं आहे काय हे? माझा विश्वास बसत नाही आहे की जानकी वहिनी असं करू शकतात असं इथे सारंग ऐश्वर्याला सांगतो. तर ऐश्वर्या आता पुढचं आपलं अस्त्र काढते की मी खोटं बोलत नाही आहे. मी कशाला खोटं बोलू? मी कुणाची शपथ घेऊन सांगू तुम्हाला? मी खरंच माझ्या डोळ्यांनी बघितले की जानकी वहिनींनी नानासाहेबांना इथे ढकललं असं म्हणून ती खूप असं रडल्याचं वगैरे नाटक करून सांगत असते. आणि मग तिला असं एकदम आठवतं की कुणाची शपथ घेऊन सांगू म्हणजे तुमचा विश्वास बसेल, मी काय करू. आणि मग ती एकदम मंगळसूत्र हातात धरते आणि म्हणते, मी माझ्या मंगळसूत्राची शपथ घेऊन सांगते की मी खरं तेच सांगते की जानकी वहिनींनीच नानासाहेबांना ढकललंय. आणि आता कुठलीही बाई मंगळसूत्राची शपथ खोटी नाही ना घेणार असं ती म्हणते. आणि त्याच्यानंतर सारंग म्हणतो, तुम्ही मंगळसूत्राची शपथ घेतलीत म्हणजे खरंच जानकी वहिनींनीच ढकललंय आणि मला हे नाही आवडलेलं, हे चुकीचं आहे असं म्हणतो. आणि तो इथे एकदम असा पॅनिक होतो. तर सारंगला शांत करते इथे ऐश्वर्या की तुम्ही रडू नका, सगळं ठीक होईल. नानासाहेब शुद्धीवर येतील आणि ते शुद्धीवर आले ना की तेच सांगतील की कोणी ढकलले ते. आणि इकडे तो एकदमच रडायला लागतो आणि रडताना त्याला एकदम आई दिसतात समोर, सुमित्राई बसलेली दिसतात आणि मग तो रडणं थांबवतो आणि मग इकडे सुमित्राईंच्या जवळ जातो. तर आता ऐश्वर्या विचार करते की नानासाहेब शुद्धीवर आलेच नाहीत तर म्हणजे त्यांनी खरं सांगायलाच नको असं तिला वाटत असं. आणि त्याच्यासाठी आता काय कुठल्या पातळीला ती जाते ते बघूया आपण प्रेक्षकांनो. तरी ते ऐश्वर्याने आता सारंगला तर आपल्या बाजूने करून घेतलंय गोड बोलून आणि मग ती विचार करते आणि ती म्हणते की आता बघ परिस्थिती माझ्या बाजूने आहे तर मी हळूहळू कसं सगळ्यांना माझ्या बाजूने आणखीन करून घेईन असं ती म्हणते. सारंग इथे आईच्या जवळ जाऊन बसतोय आणि मग त्याच्यानंतर ऐश्वर्या म्हणते की इथे आता सारंगला तर मी माझ्या बाजूने केले. मुळात त्या सारंगला डोकंच दाखवलेलं नाही आहे त्यामुळे तो पटकन तिच्या बाजूने होऊन जातो आणि ते खोटी शपथ तिनं घेतलेली आहे. लवकरात लवकर आता जानकीला घराबाहेर काढणं गरजेचं, काही करायला तयार आहे. आणि बघूया आता सगळ्यांना तिनं आपल्या बाजूने करून तरी घेतलंय. आता पुढे काय होईल नेमकं ते आपण बघत राहणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर इकडे ऋषिकेश, जानकी, सारंग, सुमित्राई सगळे इथे थांबलेत. तोपर्यंत डॉक्टर इथे बाहेर येत आहेत आणि ते ऋषिकेशला हाक मारतायत. ऋषिकेश विचारतो की नानासाहेब शुद्धीवर आले का, काय झालं नानांना, ते बरे होतील ना. तर ते सांगतात डॉक्टर की पहिल्या मजल्यावरून नाना खाली पडलेत त्यामुळं त्यांचा
रक्तस्राव खूप झाला आहे, त्यांना इंटरनल इंजुरी झाली आहे आणि त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा होत नाही, त्यामुळे ते शुद्धीवर आले नाही आहेत. आणि मग त्याच्यानंतर कदाचित हालचाल असं म्हणतात. आणि मग ते म्हणतात की ऋषिकेश तू जरा केबिनमध्ये ये, मी तुला सगळं सांगतो इथे. तर सारंग पण इथे बघतोय आणि सुमित्राई आणि सगळे आहेत. सुमित्राई हार्ट पेशंट आहेत, त्यांना त्रास होऊ नये हे डॉक्टरांना माहिती आहे, त्याच्यामुळे ते ऋषिकेशलाच तेवढं आतमध्ये बोलवतात. ऋषिकेश इथे सारंगला कार्ड देतो आणि पेमेंट करायला सांगतो आणि तो डॉक्टरांच्या केबिनमध्ये इथे बोलायला जातो. जानकी इथे सुमित्राईंजवळ बसते आणि त्यांना धीर देते की आई तुम्ही काळजी करू नका, आपल्या नानांना काही होणार नाही, नाना लवकरात लवकर बरे होतील आणि देवी आई आपल्या पाठीशी आहे, त्यांना काही होणार नाही, तुम्ही धीर सोडू नका असं म्हणून ती इथे त्यांना धीर देत असते. आता जानकी आईंच्या जवळ बसलेली बघून ऐश्वर्या कशी गप्प बसेल, तिला 2 मिनिटासाठी परत भीती वाटते म्हणून ती इथे लगेच की सुमित्राईंजवळ येऊन बसते आणि हो नानासाहेबांना काही होणार नाही. आणि तेवढ्या जानकी म्हणते की आणि सत्यसुद्धा लवकरात लवकर काय आहे ते कळेल, असं इथे त्यांचं बोलणं चालू असतं. आणि मग सुमित्राई इथनं उठतात आणि त्या रूम आतमध्ये जायला निघत असतात. तेवढ्यात ऐश्वर्याचा हात इथे जानकी धरते आणि म्हणते की तुझी निगेटिव्हिटी आतमध्ये जाऊ देऊ नकोस, तू इथेच थांब, तू आत जायची काहीच गरज नाही आहे. तर लगेच ऐश्वर्या लगेच इथे कांगावा करायला चालू करते आणि लगेच रडत नाटक करते आणि सुमित्राई नाग म्हणते आई बघा ना, जानकी वहिनी इथे सुद्धा माझ्यावर जबरदस्ती करतात, त्या मला इथे आत पाठवत नाही आहेत आणि जे काही आहे ते मी खरं बघितले, जानकी वहिनीनीच इकडे नानासाहेबांना ढकललं आहे आतमध्ये आणि बघा ना ते आता कशा करतायत ते. तर इकडे सुमित्राई पण 2 मिनिटासाठी उभ्या राहिलेत. ऐश्वर्याचं नाटक लगेच चालू झालेलं बघून जानकी तिथल्या तिथे शॉक झाले की हिनं लगेच कसं नाटक चालू केलं किंवा कसं बदललं. जानकी ऐश्वर्याला इथे म्हणत असते ऐश्वर्या तोंड सांभाळून बोल, काहीही बोलू नकोस, मी नाही ढकललेलं नानासाहेबांना. तर ऐश्वर्या इथे परत सांगते आणि म्हणते की मी तुम्हाला एकटं नाही सोडणार. सुमित्राईंना म्हणते तुम्हाला मी अजिबात एकटं सोडणार नाही, मी कायम तुमच्याबरोबर असणार. तुमच्या बाबतीत सुद्धा जानकी वहिनी अशा वागल्या तर मला खूप भीती वाटते आणि मी तुम्हाला अजिबात एकटं सोडणार नाही. आता जानकी ऐश्वर्यावर ओरडते की काहीही काय बोलतेस, तोंडाला येईल ते बोलू नकोस. आणि सुमित्राई म्हणतात अगं तुम्हाला दोघींना काही काळ वेळ आहे की नाही, स्थळ काळचं भान ठेवा आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात, भांडताय काय. मी तुम्हाला परत एकदा सांगते तुम्ही दोघी भांडू नका, जरा शांत बसा आणि भांडायचं असेल ना तर घरी जा असं म्हणून त्या इथे जानकीलाच सांगतात बरं का, घरी जा म्हणून. आणि त्या 2 मिनटं उभ्याच राहतात इथे. आणि हा सगळा यांचा जो काही तमाशा चाललाय, तू भांड, तू ढकललंस का मी ढकललं, कुत्रा मांजरीसारख्या भांडतायत दोघी जणी एकमेकींच्या बरोबर. आणि जानकी इथे म्हणते तू काहीही बोलू नकोस. ऐश्वर्या इथे सांगते की शाल तुमच्या हातात होती जानकी वहिनी, आणि जानकी वहिनी नानासाहेब जेव्हा घरामध्ये आले तेव्हा त्यांनी पहिलं नाव तुमच्या दोघांचंच घेतलं होतं आणि ते जेव्हा पडले तेव्हा सुद्धा त्यांनी तुमचंच नाव घेतलं होतं, म्हणजे तुम्ही सगळं करून सगळं खोटं आहात तुम्ही असं म्हणते आणि तुमचं नशीबसुद्धा खोटं आहे असं वगैरे ती तो खूप काय काय बोलत असते. आणि तेवढ्या तिकडे नर्स येते आणि म्हणते की जरी नानासाहेब इथे घरात पडले असले तरी त्याची माहिती आम्हाला पाहिजे. मग ऐश्वर्या म्हणते की माहिती, तर हो पोलीस केस झाली तर आम्हाला त्याची माहिती पाहिजे असं म्हणून तिथे सांगते. आणि नानासाहेब कसे पडले सांगा बरं असं म्हणून तिथे लिहायला घेते. आणि आता ऐश्वर्या सांगणार तेवढ्यात इथे सुमित्राई म्हणतात की थांबा मी सांगते, मी सुमित्रा नानासाहेब रणदिवे, नानासाहेब जे काही आहे ते घरात पाय घसरून पडले पायरीवरून, त्यांना कोणीही ढकललं वगैरे नाही, काही घातपात वगैरे झालेला नाही असं त्या इथे सांगतात. आणि मग ती नर्स जे काही ते ठीक आहे म्हणते आणि ते निघून जाते. नर्स निघून गेल्यानंतर सुमित्राई म्हणतात इथे दोघींना की हे प्रकरण घरातलंच आहे, ते घरातलंच राहिलं पाहिजे, बाहेर येता कामा नये. नानासाहेबांना त्यांच्या सुनेनं ढकलले हे जरी नुसती बातमी जरी गावात गेली तर उरली सुरली जी काही रणदिव्यांची आबरू आहे ना तर ती सुद्धा इथे धुळीला मिळेल. तुम्ही दोघींनी शांतच बसायचं आहे आणि प्लीज भांडू नका असं त्या सांगतात. घरातलं प्रकरण घरातच निस्तरलं गेलं पाहिजे, यातली वाच्यतासुद्धा बाहेर करायची नाही असं त्या इथे धमकी देतात. आणि जर भांडायचंच असेल तर तुम्ही इकडनं निघून जावा, जानकीलाच सांगतात त्या, तू निघून जा इथून म्हणून. आणि बघू आता पुढे काय होतंय ते, नेमकं काय काय घडणार आहे. तर सुमित्राई आतमध्ये निघून गेल्या आहेत आणि त्याच्यानंतर इथे ऐश्वर्या बघत उभी राहिली आहे की नेमकं काय करायचं आता किंवा काय होणार आहे ते. जानकी सुद्धा इथे धीर तिचा होत नाहीये, ती आत जात नाही, बाहेरच उभी राहिली आहे इथे जानकी. तर सुमित्राई आतमध्ये जाऊन बसल्यात. जानकी रडतीये आणि ती अशी खूपच असं इमोशनल झाली आहे आणि तेवढ्या तिच्या पाठीमागनं इथे ऐश्वर्या येते. बिचारे नानासाहेब माझ्याबद्दल बोंबाबोंब करायला जाणार होते, आता काय झालं बघितलंत ना. आणि आता ते तू घराबाहेर जाशील, जानकीला ती म्हणते की तू घराबाहेर जाशील थोड्याच दिवसात आणि नानासाहेब वरती जातील असं म्हणून सांगते. आणि माझ्याबद्दल बोंबाबोंब केलेल्याचा काय हे झाला बघितलंस ना असं म्हणून ती ते म्हणते.
फक्त 2 दिवसात तू या घरातनं बाहेर जाणार आहेस असं ती ऐश्वर्या जानकीला इथे धमकी देते. आणि आता जानकी म्हणते, याच हाताने तू नानासाहेबांना ढकललं होतंस ना, याच हाताने, तर याच हाताला धरून मी तुला घराबाहेर काढणार. 24 तासाच्या आत तुला घराबाहेर काढते. तू मला दिवस देतेस तर मी तुला इथे तास देते, आणि आता तू तास मोजत राहा. मी तुला नक्कीच घराबाहेर काढीन, फक्त 24 तासाच्या आत घराबाहेर काढीन असं ती इथे सांगते. बघूया आता ऐश्वर्याला घराबाहेर काढण्यासाठी किंवा ऐश्वर्याचं खरं रूप सगळ्यांसमोर आणण्यासाठी जानकी काय करते ते, आणि खरंच तिने यावेळी काहीतरी करावं, नाही तर काहीही अर्थ राहणार नाही या सगळ्याला. आणि बघू आता काय घडणार आहे ते, कारण धमकी तर दिली आहे जानकीनं की 24 तासाच्या आत मी तुला घराबाहेर काढीन. आता बघू काय करते पुढे. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता इकडे ती धमकी देऊन निघून गेली आहे आणि इकडे ऐश्वर्या विचार करते की आता ती काय करणार आहे. तर जानकी धावत धावत इथे येते आणि कुठेतरी जाते बरं का. तर ऐश्वर्या इथे म्हणते की आता नानासाहेब शुद्धीवरच येता कामा नये, त्याची मी सोय करेन, काहीतरी करायला पाहिजे. जानकी धावत धावत इथे देवीच्या देवळाजवळ येते, देवीला नमस्कार करते, हाक मारते देवी आई म्हणून, आणि म्हणते की आजपर्यंत मी तुझी भक्ती केली किंवा माझ्या हातावरच्या ज्या काही रेषा होत्या अनाथ म्हणून मी वाढले, पण माझी ओंजळ जी काही आहे ती रिकामीच होती. आणि इथे ऋषिकेशशी लग्न केल्यानंतर तुम्हाला भरभरून सगळं दिलेस. मी माझ्या सासू सासऱ्यांची पूजा करते, त्यांना मान देते, त्यांचं सगळं करते, आणि या हाताने सगळी तुझी भक्ती वगैरे करते. तर त्यांना ढकलण्याचा जो काही आळ आला आहे तो माझ्यावर त्यांना ढकलण्याचा आळ आला आहे. मी कसं ढकलेन त्यांना खाली? मी त्यांना मानते, पूजा करते, वडिलांच्या जागी आहेत ते माझे, आणि मी कशाला ढकलू त्यांना? आणि तूच या सगळ्यातून आता मार्ग काढ. सगळं जे काही आहे ते तुझ्या पुढ्यात आहे, आणि तू प्लीज आम्हाला इकडे काहीतरी साथ दे, तूच या सगळ्यातून मार्ग काढ असं म्हणून ती देवीची विनवणी करते, बळ दे लढायला असं सांगते, नमस्कार करते. आणि मला सुद्धा 2 मिनिटासाठी इमोशनल व्हायला झालं बरं का प्रेक्षकांना इथे एवढी रडते ती बघून. अगं खरं नुसतं इमोशनल होऊन नाही चालणार आहे तुला, आता प्रॅक्टिकल होऊन ऐश्वर्याला लवकरात लवकर तिने धडा शिकवला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे ती देवीची प्रार्थना करते आणि नानासाहेबांना लवकरात लवकर बरं कर, त्यांना शुद्धीवर येऊ देत असं म्हणून प्रार्थना करते. तर ते गुरुजी येतात आणि म्हणतात की तुझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल, तुझ्याचं संकट लवकरात लवकर दूर होईल असं म्हणून ते इथे तिला सांगतात. बघूया आता पुढे काय होतंय ते पुढे म्हणतात की त्याच्यासाठी तुला एक व्रत करावं लागेल तुझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी. तर इथे जानकी म्हणते की मी व्रत करायला तयार आहे. बघूया आता व्रत कुठलं आहे. तर ऋषिकेश केबिनमधून बाहेर आला आहे. सारंग रडतोय आणि म्हणतोय नानासाहेबांना बरं होईल ना, नाना बरे होतील ना, आणि आपण शरुताईला हे सगळं सांगितलं पाहिजे. तर तोपर्यंत शर्वरी म्हणते की मी आली आहे इथे, आणि तुम्ही हे सगळं मला का नाही सांगितलं? आजीनं मला सांगितल्यावर मला हे कळलं असं म्हणून तिथे म्हणते. ऋषिकेश त्या दोघांना सावरतोय, धीर देतोय आणि म्हणतोय की नानासाहेबांना काही होणार नाही, त्यांची ट्रीटमेंट चालू केली आहे, ते बरे होतील. शर्वरीला तो जवळ घेतो आणि म्हणतो की ते सगळं ठीक होतील नानासाहेब, तू काळजी करू नकोस, नानांना लवकरात लवकर बरं वाटेल. आणि शर्वरी इथे विचारते की सौमित्र दादाला सांगितलं का? तर सारंग म्हणतो की मी त्यांना फोन करून सांगतो. आता ऋषिकेश मोठ्या दादासारखा या सगळ्यांना समजून घेतोय. आता बहुतेक ऐश्वर्याचं पुढचं टार्गेट शर्वरी असणार आहे बरं का, कारण शर्वरीला ते तिच्या मनामध्ये काहीतरी भरवेल असं मला वाटतंय. तर सयाजीरावांनी ते ऐश्वर्याला फोन केला आणि म्हणतायत तुझं काय डोक्यावर परिणाम वगैरे झाला आहे काय? तू नानासाहेबांनाच ढकलस, त्या नानालाच ढकलच डायरेक्ट तुझ्या नावानं खाली. अगं तुला काही वाटतं का नाही? तर ती म्हणते की तुम्हीच शिकवलं होतं ना की राजकारणात आपल्या गळ्याशी पाणी आल्यावर दुसऱ्याचा जीवच देऊन आपण त्याच्यावर उभं राहायचं असतं, मी तसंच केलं. तर इकडे सयाजीराव म्हणतात की मी येतोय तिकडे, तू तिथं लक्ष दे. तर इथे मी ऐश्वर्या म्हणते की मी इथे लक्ष द्यायला आहे. तर आता जानकीला बघूया काय सांगतायत गुरुजी. तर जानकीला गुरुजी इथे सांगतायत की तुला निर्जळी उपवास करावा लागेल. तू तर करकरी 3 सांजेच्या वेळी आत्ता इथे देवळात आली आहेस, तुला आणि उद्यापासून देव बसणार आहेत, म्हणजे नवरात्र उत्सव चालू होणार आहे. तर तुला इथे निर्जळी उपवास करावा लागेल. म्हणजे तुझी इच्छा जी काही आहे ती पूर्ण होत नाही तोपर्यंत तू इथे निर्जळी उपवास कर, आणि देवळात येऊन 108 प्रदक्षिणा घाल, आणि देवीला रोज एक इथे फूल घाल, आणि हे व्रत तुला करावं लागेल. अवघड असं व्रत आहे, पण तुझी इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुला हे करावं लागेल. आणि तुझी जी काही इच्छा आहे ती पूर्ण झाल्यानंतर देवळात येऊन इथे तुला उद्यापन करायचं आहे असं इथे गुरुजी सांगतात. आणि जानकी म्हणते की कितीही कठीण व्रत असलं तरी ते मी करीन, माझी भक्ती खरी आहे, आणि मी तसंच माझ्या पूर्ण भक्तीनं मी ते व्रत पूर्ण करीन, आणि नानासाहेबांना लवकरात लवकर बरं होऊ देत असं म्हणून ती इथे परत एकदा प्रार्थना करते. ऐश्वर्या इथे सयाजीरावांना सांगते की घरच्यांकडे मी इथे लक्ष देते, आणि सयाजीराव म्हणतात की मी उद्या येतो.
तर प्रेक्षकांनो, सुमित्राई परत इथे उद्याच्या भागात ऐश्वर्याला विचारतायत की तू खरंच बघितलंयस का जानकीनेच ढकललंय ते, आणि ती हो म्हणून सांगते ऐश्वर्या. आणि पोलीससुद्धा इथे आलेत. आता पोलीस विचारतायत की घातपाताचा संशय आहे, घातपात झालाय असं कानावर आलंय, आणि यासाठी नेमकं कोण जबाबदार आहे, नेमकं काय घडलंय ते तुम्ही आम्हाला सांगा. घातपाताचा संशय आहे आमचा, नानासाहेब पडले त्याच्यावर. आता जानकी बघत उभी राहिली आहे आणि ऐश्वर्या पण बघत उभी राहिली आहे. सुमित्राई म्हणतायत की मी सांगते म्हणून. सुमित्राई आत्तासुद्धा जानकीची बाजू घेतील का जानकीचं नाव सांगतील, जाणून घेण्यासाठी बघत राहा आणि कमेंट करायला विसरू नका.